याचं कारण काय? बाप मेल्यावर बहिणींनी जेवढे खाते फोडाय भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. याच्यातले 15 जण येत आता इथं माय पुढे बसलेले आहेत कीर्तनात, सख्या भावाशी बोलत नाही. 15 जण. मी नाव सगळं सांगेन, आपलं काम वेगळं आहे. हा विनोद नाही. 25% लग्नांमध्ये सका मामा राहिला नाही महाराज. सका मामा उलातला. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय, गुरु मामा. कुठून आली काय नव्हती अवलाद? गुरु मामा. अहो 3 माणसं असेच महाराज दिसंतीत आणले पाहिजे. 3 माणसं. एक पहिला माणूस आहे गुरु मामा, दुसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली काय? लय पिसवली पाहिजे ती अवला. फाटेल. अहो इथं कापेल इथं कापेल, त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप आणि हिंड काय. नाही तर रविवारी घालूच नको ना काय काय. आणि तिसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ते गाऊन कोणी शोधलंय व पार पिसवली पाहिजे ती अवला. गाऊन. हो सासूलाही गाऊन सुनालाही गाऊन. अहो सासू जाळाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलं. ओय तिला डोळे दाबून म्हणत ओळख बघू, तिने कान फटवलं. हा विनोद नाही. म्हातारीचा पहिला पोरगाय काम, दुसरा पोरगाय क्रोध, तिसरा पोरगाय लोभ, म्हातारीचा चौथा पोरगाय मद. मद दारूचा, मद जवानीचा, मद पैशाचा, मद. आणि ही दारुडी माणसं अशी येडेवणी का करते माहिती महाराज? काय झालं, पोपटानं काय केलं, वाघाशी दोस्ती केली आणि वाघानं केली डुकराशी दोस्ती. ते पोपट मेलं, ते वाघही मेलं, ते डुकरही मेलं. ती घ एका जागेवर पुरली आणि त्या जागेवर झाड उगलं मुळाचं. आणि दारू कशी बनती? म्हणून दारुड्या पोपटावानी बोलतो, वाघावानी डरकाळ्या फोडीतो, डुकरावानी लोळतो. आहे लय दारुडे आहेत महाराज. अहो दळण इकून दारू पिणारी माणसं आहेत महाराज. दळण इकून दळायला गेलं, दळणच जिंकलं. बायको पिठलं करून बसली, आलात नाही. बायकांच्या साड्या ऐकून दारू पिणारी माणसं आहेत का नाही मला? हा विनोद आहे. म्हातारीचा पहिला पोरगाय काम, दुसरा पोरगाय क्रोध, तिसरा पोरगाय लोभ, चौथा पोरगाय मद, पाचवा पोरगाय मत्सर आणि म्हातारीचा 6वा पोरगाय अहंकार. अहंकार. गायकाला गाण्याचा अहंकार, वादकाला वाजवण्याचा अहंकार, कीर्तनकाराला कीर्तनाचा अहंकार. कशाचा का होईना पण आज प्रत्येकाला काय झालाय? अहंकार. अहो काही माणसांना माय बायको देखणी आहे याचाच अहंकार. तो म्हणतो आपली पप्याची आई. आता गावाला काय फायदा? तुम्ही हसात, आम्ही येतो चहा घेऊन. चालू द्या चर्चा. अहंकार. अहंकार. शेतातल्या मालाचे पैसे झाले आणि सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मग पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? इथे नाही बोलत, अहंकार बोलतोय. 2 भाऊ वाहिले निघले आणि थोरल्यानं जेसीबी घेतला. डाक्टर मोरी चांगलं करीत होता, बायकोना उघडा ओढीत आणला आणि म्हणती पाय 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 एकत्रपणा ढापलं ना. आता बाहेर काढलो तुम्हाला पाठ पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गाराटलो का. अहंकार. किती झाले? 6. अजून 4 पोरं राहिले. त्यात म्हातारीचा 7वा पोरगा आहे. मी तू तुझं माझं. मी गायक आहे, मी वादक आहे, मी कीर्तनकार आहे. चक्रमय तू पांडुरंगाचं लेकरू आहे, तू साईबाबांचं लेकरू आहे. मी तू तुझं माझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोट आपली इकडली अख्खी कीन
पण तू जिरीन, तू जर जिरवली नाही ना तर मी माया म्हणा म्हणा म्हणा. लोकांना काय माहिती भाऊ तू कोणचा आहे. मी तू तुझ माझ महिला मंडळ मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही बोलतली कुणीकडे त्याला तिसरी केली. मी म्हणून तुमच्यावर हे दिवस आले न दिवसाचे दिवस आले. अहो सासूचं सुनेचं भांडण झालं. सून म्हणती भूक भूक फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे मग मी येईन. मी तू तुझ माझ किती झाले 10. आता ऐका 6 पोरी. ऐका म्हातारीच्या 6 पोरी. आता त्यात म्हातारीची पहिली पोरगी आहे आशा. आशा पाऊस पडल पगार वाढल ना पाहुणे येतील ना पाहुणे ना. रेंज गेली काहींची रेंज बायका मिळाना. आता बायको जेवढे जेवढे लग्नाचे राहिले त्यांनी तो विषय जवळजवळ काढूनच टाका. आता ते नवरदेवाने होणार ते आता ओळू तुमच्याकडे काय म्हणते सांड. बायको नाही मारत आता. बायको नाही. तुम्ही हायवे टच 1 एकर जमीन घेऊ शकता. बायको नाही. बायको नाही. अहो 35 नवरले आहेत आपल्याकडं. 35-15 राहिले मारायला. 42 पोरी पाहिले एका पोऱ्या नाही पसंत केली. त्याला माझ्यासारखा भेटला मला मिळेल ती करून टाक. त्या पोऱ्या पोरगी पसंत केली पण पोरीची आहे ना नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर पहिले आम्हाला पाहायला आलता. अहो काहींच रविवारी लग्न झालं मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. बायको नाही महाराज. बायको नाही. बायको नाही. अहो ऐका आता म्हातारीच्या 6 पोरी. म्हातारीचे पटकन ऐका आता. म्हातारीच्या 6 पोरी. पहिली आशा इच्छा वासना तृष्णा मैसना आणि तितिक्षा 10 6 16 आणि हे 16च्या 16 पठ्ठे आपल्याच्यानं मरणार नाही. मग आपण शेंडे नाही आणायचे आपण मुळे आणायच्या. ज्ञानोबराईने ओळी केली वरी वरी पालवी खोडीचे आणि मुळी उदक घालीचे. वरवर शेंडे आणायचे खाली झाडाला पाणी घालायचं ते जमणार नाही. मग आपण शेंडे नाही आणायचे आपण मुळी आणायची म्हणजे 16 पठ्ठे नाही मारायचे. म्हातारीच मारायची म्हणजे काम बिघडलं. हा म्हातारीचं नाव माया. आणि तुम्ही मी सगळ्यात भाग्यवान माणसं आहेत की साईबाबांच्या कृपेने आपण इथे आहे. कीर्तन ऐकतोय आपल्यावरती साईबाबांची कृपा आहे की आपण कीर्तनात बसतोय. नाहीतर ही माया कीर्तन सुद्धा ऐकू देत नाही. सगळ्यात भाग्यवान माणसं आहेत आपण. आणि तुम्ही सगळ्यात भाग्यवान माणसं आहे की साईबाबांच्या दरबारामध्ये तुम्ही राहता. हो हा. आणि आपल्याच आता ही माया मारायची आपल्याला. म्हातारीचं नाव आहे माया. ही म्हातारी मारायला आता ह्या म्हातारीचा एक घोटाळा आहे. अजून एक घोटाळा आहे. म्हातारी राहती पुढे हेच माहिती नाही. आता म्हातारी राहती कुठे हे माहित नाही का. म्हातारी नाही राहती कुठे हे माहित नाही. मग आपण ज्ञानोबरायला विचारू. ज्ञानोबराय माया नावाची म्हातारी राहती कुठं. ज्ञानोबराय म्हणतात बाहेर शरीराच्या गाव आहे. शरीर नावाचं गाव आहे आणि त्यात ती माया नावाची म्हातारी आहे. आता म्हातारीचं ठिकाण तर सापडलं मग म्हातारी मारायचं औषध आपण सापडू. आणि म्हातारी मारायचं औषध आपल्याकडे आहे ना. काय भजन. आणि भजन केलं का म्हातारी मेली आणि लगेच म्हातारी मारू घोळ घोळा